थोडंसं जरा जास्त व्हायला लागली. बट स्वतःची आबरू घालून घ्यायचीच आहे म्हणलं तर काय. मच्छी मार्केटमध्ये जाण्याचं विशेष कारण आपण तिकडे जाऊन बघूया की किती मोठ्या काम करण्यासाठी मी चाललोय. चला जाऊया मच्छी मार्केटमध्ये. तर हे आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती मच्छी मार्केट. त्या मच्छी मार्केटमध्ये माझा एक विशेष रोल आहे. तो रोल तुम्हाला परत पुढे गेलं कळलं. इथून आपण जायचं असं वर, कॅमेरा पुढे करायचा आणि इथून आपण आपलं एक शस्त्र काढायचं. शस्त्र, ओके, दिस इज अशस्त्र. त्याला म्हणतो आपण शस्त्र म्हणजे खराटा. आणि खराटा घेऊन जास्त नाही, फक्त त्या गाळ्यापासून एवढासा कट्टा म्हणजे हा एवढासा जो भाग आहे ना, फक्त एवढासा भाग आपण स्वच्छ करायचा. एक्झॅक्टली समोर जे पाणी आहे ना, ते पाणी काढल्याशिवाय कोणाला विश्वास बसत नाही की कोणी झाडले का नाही. आतली जी जागा आहे इकडे आपण सगळेजण मच्छी तोडण्याचं काम करतात. त्याच्यामुळं प्रत्येकाने नंबरप्रमाणे एवढाच फक्त आपला एवढा पट्टा, हे जवळचा जो खांब आहे ना, ह्या खांबापासून एवढासा पट्टा स्वच्छ करायचा. आणि आता आपण डायरेक्ट क्रिकेट खेळण्यासाठी जाऊ, कारण एवढी घाई गडबड केली तर आमचं 6चं क्रिकेट असतं. आणि माझ्याबरोबर पण त्याच गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं कुठंतरी ओव्हर थिंकिंग या जास्त विचार करणं. आता मी फील्ड करतो मच्छी मार्केटमध्ये. मच्छी मार्केटमधून मी मासे घेतो आणि हॉटेल लाईनला देतो. त्याचबरोबर मध्यंतरी मी पुण्याला मासे शिफ्टिंग करायचो, पुणे मुंबई. पण त्या ठिकाणी थोडंसं परवडत नाही. आणि मच्छी मार्केट नेमकं कसं आहे काय आहे त्याच्याबद्दल मच्छी मार्केट सुरू झाल्यानंतरच आपण त्याविषयी चांगल्यापैकी बोलूया. तू आज कॅप्टन ते काढतो. टायमिंग झाला आहे 7:28. मला जायचंय मच्छी मार्केट. आज शुक्रवार असल्यामुळे जरा लोड जास्त आहे. आणि इकडं सांगितलं नाही की आपण असा प्रकार करतोय. माईक काढला त्याच्यामुळे आवाजात डिफरन्स असेल. बट ॲक्च्युली खेळणं म्हणजे ना कसं होतं की सकाळ सकाळची ॲक्टिव्हिटी आहे ना, सकाळ सकाळची जी ॲक्टिव्हिटी असते ना खेळून, म्हणजे फ्रेश वातावरण वाटतं. आणि कुठंतरी का व्यायाम करण्यापेक्षा जरा क्रिकेट हा खेळ जरा चांगला वाटतो. आज 8:10 झाले. मार्केटला लवकर जायचं स्पीडमध्ये. कन्फ्युज झालेलो आहे. तर आता आपण चालूया मच्छी मार्केटमध्ये. आणि हा रस्ता डायरेक्ट जातो वेळापूर, अकलूज, त्यानंतर तिकडची इतर भाग पंढरपूर मार्गे, मसवड मार्गे. तरी बघा सकाळचं मच्छी मार्केट जे आज चांगल्यापैकी भरलेले. अजून पण नाही, अजून भरायचं राहिले. पण आता हे सगळे हॉटेलवाले बाहेरचे म्हणजे माढा, म्हणजे बाहेर थोड्या लांबच्या परिसरातले माणसं सगळे. इकडे काय गाड्या व्यापाऱ्यांचे आहेत. अकलूज म्हणा, विटामायनी म्हणा, या आटपडी साईड म्हणा, सांगोला साईड, सातारा साईड, ह्या साईडची माणसं येतात. तर गोष्टीचा ब्लॉग जो आहे ना, आता एक गंमत पुढे दाखवतो तुम्हाला सांगतो. तसंच व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मार्केट हे सगळ्यात मोठं सोर्सचं मार्केट आहे. तर एल साईज घेतलेली 30 रुपये किलोने अशी साईज आहे. 40 किलो चिलापी पूर्ण एक टप भरलेले. तर आता हे 40 किलो आणि 40 किलो तर आपण एक वजन करायचं. 10 किलो एका हॉटेलवाल्याचं आणि 30 किलो एका हॉटेलवाल्याचं. तर आपण जो समोर बघतो ना, हे डुरकुलेत. म्हणजे डुरकुल्याचा अर्थ काय असतो, खेकडे पकडण्यासाठी असतो. एकदा खेकडा आत गेला तिथून फक्त परत बाहेर निघू शकत नाही, अशी जाळ्यासाठी. माझा मित्र सोमा, याचं एक वैशिष्ट्य काय की हे हॉटेलला मासे देण्याचं काम असतं. इथं एक व्यवसाय दृष्टिकोनातून एक वेगळा आहे. इथं खेकडे आहेत,
जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे. आणि पलीकडे जे आहे ते बर्फासाठी एकदम मार्केटमधला वेस्टिंग माल मांगूर. वा बर्फ आणि बर्फामध्ये पॅकिंग असलेला मासा रव सून बिहा साईड पर्यंत सगळे प्रत्येक तालुक्यामधून गावामधून जिल्ह्यामधून आलेले माणसं आहेत. हे आहे तसे कामगार माणसं जे 500 रुपयाला एक गाडी घेतात. म्हणजे जे व्यापाऱ्यांनी बर्फात पॅकिंग करणं असं पूर्ण पॅकिंग करून म्हणजे चिकटपडा लावून ठेवणं असं. आणि विषय कसा माहिती का, मी हा इथं अशा कुठल्याच गोष्टी बोलू शकत नाही कारण थोडंसं माणसं जरा अनकम्फर्टेबल फील करायला लागलं आसपास त्यांच्या नजरा जरा वेगळ्याच दृष्टिकोनातून. म्हणजे त्यांना वाटतं काहीतरी गुपित व्हायला लागले. त्याच्यामुळे रिअलमध्ये मी काय असं जास्त गोष्टी दाखवू शकत नाही. थोडं काम झालं आम्हाला पर्पज पूर्ण झाला. टायमिंग आता 12:42 झाले, अजून काम नाही संपलं. म्हणजे मासे आहेत ना, मासे हॉटेलला नाही द्यायचे. आता बाकीच्यांची सगळ्यांची मासे आपण दिले, एवढे मासे राहिलेत. अजून घरी जायचं, परत तिथून थोडंफार खायचं, थोडंसं आराम करायचा. ते घरामध्ये जरा माझं बोलणं थोडंसं कमी होतं. माझा आत्मविश्वास कुठेतरी डगमगायला लागतो कारण घरातली सगळ्यांनी जर ऐकलं बाबा काय बोलतं काय नाही, त्याच्यामुळे मी असा बारीक बारीक आवाज केलेला आहे. थोडासा कंटाळा आला आहे, थोडं वेळाने बघू. बऱ्यापैकी थोडीशी दाढी जरा वाढलेली, थोडीशी जरा कमी करा खास करून. म्हणजे म्हणतात ना की त्याला ही लाईन असते, थोडंसं जरा जास्त व्हायला लागली. बट स्वतःची आबरू घालून घ्यायचीच आहे मला तर काही विषयच नाही करायचा. जिलेट फिलिप्स आहे आणि एक आहे छोटी फिलिप्स, एकदम मस्त नवी मशीन आहे माझी. पण सध्याला त्याला कॅप नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी एक फिलिप्स आहे. मला ही मशीन का आवडते तर ह्याच्यामध्ये ना म्हणजे परफेक्टली, आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये एकदम स्मूथ ट्रिम होतं. म्हणजे असं की फुल ट्रिम असं होत नाही. वरवरचे जे केसेस असतात ना ते केसेस निघून जातात. ते डेमो दाखवतो. ह्याच्यामध्ये 3 कॅप भेटतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर कशी काय असं ना व्हिडिओ बाकी थोडीशी जरा बी ट्रिम झालेली आहे. परफेक्ट. जरा थोडंसं इथं थोडा प्रॉब्लेम होतो. बाकी फर्स्ट क्लास माझ्या नजरेमध्ये. मला चांगलं अजून आठवतंय की मी हे सुरुवातीला माझ्याकडे होतं. म्हणजे मी माळा घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात साधारणपणे ह्याला झाले 2-2.5-3 वर्ष झाले. 2.5-3 वर्ष तर पकडा आरामशीर. ते त्या काळातले. त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटी होत्या. म्हणजे माझं काय डोक्यात होतं की आपण जसं फ्रेम असते त्या फ्रेमला अशा लाईटी म्हणजे अडकवायच्या. त्यात अशा रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटी, हिरवी झाली, पिवळी झाली, अशा लाईटी होत्या. अजून बरंच काय सापडत ज्यात काहीच नाही. ओके. सगळ्यात माझा पहिला जो काय ट्रायपॉड असेल तर हा गोरिल्ला आम्ही घेतलेला. थोडासा प्रॉब्लेम झालेला म्हणजे असं निघतो लगेच. सगळ्यात पहिल्यांदा ही म्हणजे मी आणि ह्याची एक स्टोरी होती. आता इथं सगळं तुटून गेलेलं आहे. पण ही स्टोरी अशी होती की मी गेलतो मोबाईलवरचा रिचार्ज करायला. काहीतरी 320 का 360च्या आसपास मी घेतलेला. तर त्यावेळेस घेतलेला मी. तर मी हा घेतलेला एक माउनोचा U400चा माईक. माझ्या डोक्यामध्ये व्हॉइस क्वालिटी चांगली झाली पाहिजे वगैरे असं. पण आता जो मी शूट करतोय तो मोबाईलमध्ये Type-C आहे आणि हा आहे 3.5mm जॅक. तर हे एक होतं आणि हे आवडीने घेतलेलं मी.
पण मला थोडीशी लाज वाटते ना, कुठं घेऊन जायचं म्हणलं तर बॅगेमध्ये काय बसत नाही मोठा राहते. हे होतं ट्रायपॉड, जास्त महाग नाही पण 700 रुपयाच्या आसपास मी घेतलेलं. तर अशापैकी माझा सेटअप होत आहे. सेटअपमध्ये फक्त दोनच गोष्टी मी जास्त करून कष्टाने घेतलेल्या आहेत, ते म्हणजे ॲक्शन कॅमेरा आणि दुसरं म्हणजे DJI Osmo SA मोबाईल कॅमेरा. म्हणजे माझी ब्लॉगिंग करायचा खरं तर पर्पस म्हणजे हा माझा वैयक्तिक स्वार्थ आहे. स्वार्थ कसा की मी MPSCचे पेपर दिले, क्लास 3चे पेपर दिले, क्लास 2चे पेपर दिले, पण मला त्याच्यामधून पाहिजे तसं यश आलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कुठंतरी खच्चीकरण होते आपल्या मनामध्ये, माझं ओव्हर थिंकिंग सुरू व्हायला लागलेली. त्याचबरोबर कल्पनेच्या दुनियात थोडंफार राहणं या निगेटिव्ह थिंकिंग, तर ह्या गोष्टींचं कुठंतरी एक मानस म्हणजे सायकोलॉजीवर माझे थोडे परिणाम व्हावं लागले. त्याच्यामुळं कुठंतरी गुंतून राहण्यासाठी आणि कुठंतरी एखादी नवीन स्किल्स शिकण्यासाठी मला माहिती आहे की मला दाखवण्यासारखं काही सुद्धा नाही, की माझ्या आयुष्यामध्ये एवढं सगळ्यात मोठं पर्पस नाही, की माझी बॅकग्राऊंड असा मोठा नाही की मी सगळ्या गोष्टीचा शो अप करू शकतो. पण एक गोष्ट आहे स्वतःच्या स्वार्थासाठी की मला कुठंतरी ह्या झोनमधून बाहेर निघायचं आणि मला कुठून तरी एक आत्मविश्वास, एक कॉन्फिडंट की मी पुन्हा एकदा उठू शकतो, उभा राहू शकतो आणि मी त्या लेवलने जाऊ शकतो. हा एक माझा वैयक्तिक दृष्टिकोन मला हा चांगल्यापैकी मांडायचा आहे. तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ तयार करतोय, अशी ब्लॉगिंग करतोय. आणि खरं तर माझं 30 दिवसाचं एक टार्गेट आहे मी ठेवलेलं आहे की मी 30 दिवस रोज एक ब्लॉग करणार. त्याच्यामध्ये मी माझ्या आयुष्यातले जे काही टप्पे असतील, आयुष्यात म्हणण्यापेक्षा दिवसभराचे जे काही टप्पे असतील त्या टप्प्यांवरच फोकस करणार. आज प्रत्येक ठिकाणची मी माझी अब्रू घालवली आणि अब्रू घालवल्याशिवाय कुठल्याच गोष्टी कळत नाही. कसं होतं की एवढ्या सगळ्या गोष्टी मी सुरुवातीपासून घेतलेल्या आहेत, गिम्बल, ॲक्शन कॅमेरा, या लहान सहान गोष्टी मी कशा बशा साठवलेल्या आहेत हे मलाच माहिती. पण ह्या गोष्टी साठवल्या ह्याचा पर्पज तरी काय, ह्या दृष्टिकोन म्हणजे ह्याचं काम काय, व्हिडिओ किती मोठा झाला पाहिजे, किती लहान झाला पाहिजे, काय सुद्धा मला माहीत नाही. तर हाच एक दृष्टिकोन आहे स्वतःचा की ह्या दोनमधून मला कसं बाहेर निघायचं. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण असा ब्लॉग आहे, तो आपण इकडे स्टॉप करूया आणि भेटूया चांगल्या व्हिडिओमध्ये. सॉरी, काय हे अशी गंमत आहे. तर भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा जो नवीन दिवस आहे तो नवीन दिवसामध्ये काही नवीन चॅलेंज, काही नवीन दृष्टिकोन, कुठंतरी म्हणजे कुठं पळायचं, कुठं फिरायला जायचं, या कुठला दिवस बघायचे, असं आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया.